आज सकाळ सकाळ लवकर पुन्हा सोडलं ते थेट मुंबई गाठण्यासाठी. आणि कारण काय, तर फक्त हे सँडविच खायला. असं कोणाला सांगितलं तर खरं वाटेल का? विश्वास बसणार नाही ना. पण हो, मी फक्त सँडविच खाण्यासाठी पुण्याहून मुंबईला आले असंच म्हणावं लागेल. कारण की हे सगळं शक्य झालं या नवीन असलेल्या कनेक्टिंग लिंकमुळे. हा नवीन रस्ता इतका भारी झालाय की वेळ कुठे गेला समजलंच नाही. रस्ता एकदम स्मूथ, डोंगर दऱ्यांचे जबरदस्त व्ह्यूज आणि वेळेची प्रचंड बचत. इतक्या पटकन मुंबईत आले की आता सगळ्यांना सांगावं लागेल की हो, फक्त सँडविच खाऊन लगेच परत येते. अजब वाटत असेल की नाही, तरी पण हे खरंच आहे. सकाळी घरातून लवकर निघून पुणे मुंबई एक्सप्रेसवेची ही नवीन मिसिंग लिंक बघायला आले. खरोखर हा पूल आणि टनेलमुळे प्रवास इतका सोपा झालाय. डोंगर दऱ्यांमधून जाणारा हा रस्ता दिसायला खूपच सुंदर आहे आणि त्यामुळे वेळही खूप वाचतो. बघता बघता मुंबई गाठली आणि आल्या आल्या सर्वात आधी हे सँडविच खाल्लं. मुंबईत आज माझं काहीही काम नव्हतं, फक्त मी मिसिंग लिंक बघायला आले होते, त्याच्यामुळे मला परत फिरावंच लागणार आहे. आज रस्ता तोच आहे, पण वाट मात्र नवी. ही मिसिंग लिंक फक्त अंतर कमी करण्यासाठी नाही, तर सह्याद्रीच्या कुशीतून आभाळात स्पर्श करण्यासाठी आहे. वेळेची बचत तर झालीच, पण या उंच पुलावरून जाताना वेगाचा एक वेगळाच आनंद अनुभवला. आणि हा प्रवास पूर्ण झाला तो मुंबईच्या या चटपटीत सँडविचच्या स्वादाने. प्रवास आता छोटा झालाय, पण त्यातली मजा कैक पटीने वाढली. आणि हो, मुंबईला जाताना आता कधी घाबरायचं नाही, कारण आता लोणावळ्यातलं ट्रॅफिक पूर्णपणे कमी झालेलं आहे. चलो, बाय बाय.